सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. आज खूप महत्त्वाचा मुद्दा. आज कोणत्या पद्धतीनं कुठलाही अपडेट नसणार आहे किंवा काही नाही आहे. आज जे काही आपण करतोय, ज्या काही आपण एक्झाम देतोय, त्या एक्झामविषयी फ्युचर काय आहे आपलं किंवा आताची कंडिशन काय आहे किंवा आताचा ट्रेंड काय आहे, तो तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण गेले 10-12 वर्ष झालं मुलांसोबत फेस करतोय. ऑफलाईनला पण सेम ह्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आलेले दिसून येतात आणि खूप काही आहे. सो आजचा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतोय. खूप महत्त्वाचा मुद्दा. तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांना एक कळकळीची विनंती आहे, की तुमचे प्रश्न आणि तुमच्या जे कष्ट करताय त्या कष्टाला यश देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे उभा राहत आहोत. प्रत्येक डिपार्टमेंटला जे काही आता प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही पाठीमागे उभा राहत आहोत. जे इतर लोक प्रयत्न करतात त्याच पद्धतीने आपण सुद्धा प्रयत्न करत आहोत. सर्वजणच प्रयत्न करत आहेत. जसं मुंबई पोलीस असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, अशा पद्धतीनं. सो चॅनलवर जे नवीन असतील ते विद्यार्थी आणि ते पालक, त्यांना खूप महत्त्वाचा विषय म्हणजे 2024 साली हा चॅनल खूप महत्त्वाचा असणार आहे, जसं मी कायम बोलतो. त्याच पद्धतीनं तुमच्या हक्काला, तुमच्या न्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण तुमच्यासोबत उभा राहणार आहे. हा लढा आपला कायमस्वरूपी असणार आहे. आणि या चॅनलला गेले किती दिवस झालं मुलांच्या बाजूने उभारलेलं बघितलेलं आहे. जे पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत आहेत, त्यांच्याविषयी मी बोलतो. खूप महत्त्वाचा विषय आहे, की पेपर फुटी प्रकरण, कॉपी प्रकरण ह्याच्याविषयी आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. कारण की जर ही प्रकरणं किंवा ह्या प्रकरणाला जर आळा बसला तरच आपलं आयुष्य किंवा आपल्याला जे आपली भाकरी किंवा आपल्याला आपलं जे हार्डवर्क आहे त्याचं सक्सेस जे आहे ते लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल आणि तुम्हाला न्याय भेटेल. कारण प्रत्येकजण सांगतो यूट्यूबवर इथं जागा सुटले, तिथं जागा सुटलेत, इथं फॉर्म सुटणार आहे, तिथं फॉर्म सुटणार आहेत, खूप मोठी भरती पडणार आहे, मेगा भरती पडणार आहे, 65,000ची मेगा भरती पडणार आहे आणि खूप काही. सो अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये एक गोष्ट सांगितली जाते, पण त्याच्या कानामध्ये वारं शिरतं, की बाबा चला आता पडणार आहे, तर पाठीमागच्या गोष्टी सगळ्या विसरून आता आपण नवीन प्रयत्न करू. सुरुवात फीपासून होते विद्यार्थ्याकडे बाबा, की ज्या विद्यार्थ्याची कॅपॅसिटी आता ₹300-400 फी भरण्याची आहे, ₹250 तर तो ₹1000 भरू शकतो का एका जागी? नाही. मग परिणामी ज्याच्याकडे पैसा जास्त आहे ती 10-10 फॉर्म भरतात आणि ती मुलं आता ट्रेनिंगला आहेत आणि ज्यांनी एक फॉर्म भरला प्रामाणिक सरकारचे नियम पाळून, ती मुलं आता घरात असलेली दिसून येतात किंवा ती मुलं भरतीतून बाहेर पडलीत किंवा ती मुलं वेटिंगला असल्याची दिसून येतात. खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे आज आहे पेपर फुटी प्रकरणाविषयी सरकारने कडक कायदे करायला पाहिजे का? हा विषय, ह्याच्याविषयी मी बोलणार आहे. सो चॅनलवर जे नवीन असतील त्यांना परत सांगतोय, की आपल्या चॅनलला लाईक, शेअर करा, जेणेकरून हा विषय पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला पाहिजे किंवा फेमस झाला पाहिजे किंवा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. जेणेकरून आपलं मध्ये एक प्रकरण एका विद्यार्थ्याला मी मदत केली होती सेटिंग लावताना. त्यावेळी ते प्रकरण आपण यूट्यूबला टाकलं होतं आणि त्याला अक्षरशः पूर्ण ज्याने सेटिंग लावण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याने त्याच्या घरात जाऊन त्याच्या आई-बाबाला रिक्वेस्ट केली होती, की त्या माणसाला व्हिडिओ डिलीट करायला हवा. म्हणजे इथपर्यंतचा विश्वास सांगतोय तुम्हाला, विद्यार्थ्याच्या बाजूने कसा उभा राहतोय, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची, की इथून पुढे जे भरती होणार त्या तर भरती फेअर होण्यासाठी मदत होईल. कारण की तुमच्या कष्टाला यश भेटेल, एवढा विषय मला सांगायचा आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. सो पहिलं प्रकरण सांगूयात किंवा इतर राज्यामध्ये कोणत्या पद्धतीने कायदे आहेत, कोणत्या पद्धतीने शिक्षा आहे, कोणत्या पद्धतीने दंड आहे, तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये लागायला हवा का? हा विषय खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, की जाता एक कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे? सो एका राज्याचं फक्त सांगतो, जो 2023 मध्ये शिक्षा, दंड, कायदे त्यांनी इन्क्लूड केलेत आपल्या राज्यामध्ये, ते मला सांगतोय. उत्तराखंड राज्यामध्ये एकच राज्य सांगतो, जास्त वेळ घालवत नाहीये. उत्तराखंड राज्यामध्ये 2-3 प्रकरण सांगतो किंवा 2-3 कायदे त्यांनी जे बनवलेत, ते कायदे तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर मग आपण आपल्या मुद्द्याला हात घालायचा आहे. पहिला मुद्दा, परीक्षा देणाऱ्या संस्थेसोबत एखाद्या व्यक्तीने पद्धतशीरपणे कट रचल्यास जन्मठेप आणि 10 कोटी रुपयाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. विचार करा. म्हणजे एखाद्या संस्थेने वगैरे किंवा एखाद्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा कोण असेल सचिवाने वगैरे, समजा त्याच्या संस्थेची 10 मुलं भरती करायची आहेत. सो अशा पद्धतीनं त्यांनी जर एखाद्या डिपार्टमेंटसोबत टाईप वगैरे करून जर काही वशिलाबाजी किंवा भरती करण्यासोबत जर अशा पद्धतीनं त्यांनी जर प्रयत्न केले, तर त्याला 10 कोटी रुपयाचा दंड सोबत जन्मठेपेची शिक्षा आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं नुसतं जर ऐकलं तरी अंगावर काटा येतो बाबा, की एवढं नाही, मग यात पडायला नको. येस, म्हणजे ही भीती हा खूप महत्त्वाचा विषय आहे. ओके. नंतर दुसरा मुद्दा आहे, एखाद्या उमेदवाराने स्पर्धा परीक्षेत स्वतः कॉपी करताना किंवा दुसऱ्या उमेदवाराला कॉपी करण्यास भाग पाडले, तर त्याला 3 वर्षाचा तुरुंगवास किंवा
5,00,000 रुपयाची दंडाची तरतूद आहे. दुसरा मुद्दा आहे, जर एखाद्या उमेदवाराने स्पर्धा परीक्षा स्वतः कॉपी करताना किंवा दुसऱ्या उमेदवाराला कॉपी करण्यास भाग पाडले, तर 3 वर्षाची शिक्षा, जन्मठेप आणि 5,00,000ची दंड. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा, इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उमेदवाराने पुन्हा दोषी आढळल्यास त्याला किमान 10 वर्षाचा तुरुंगवास आणि किमान 10,00,000 रुपयेचा दंड होऊ शकतो. परत आय कॅन रिपीट, इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उमेदवार पुन्हा दोषी आढळल्यास त्याला किमान 10 वर्षाचा तुरुंगवास आणि किमान 10,00,000 रुपयेचा दंड होऊ शकतो. फक्त हे 3 मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. समजलं? खूप तर अशा पद्धतीनं उत्तराखंड राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची दंडाची किंवा शिक्षेची तरतूद आहे. कमीत कमी 70% प्रकरण 50% प्रकरणाला तर हे जे ऐकून आहेत ते 100% त्यांना भीती वाटणार आणि अशा पद्धतीनं त्या राज्याला किंवा तिथल्या जी मुलं आहेत ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात तुमच्यासारखी, त्यांना 100% यश मिळेल असं मला वाटतं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भरतीमध्ये प्रत्येक जो ट्रेंड आहे, जो मगाशी बोललो तुम्हाला स्टार्टिंगला, की जो ट्रेंड आला आहे, की एक्झाम घ्यायची, ढीगभर फी घ्यायची, पेपर फुटी होतात, ही प्रकरण त्याच्यावर कुणाचंही लक्ष नाही आहे आणि ऑटोमॅटिकली प्रकरण उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयामध्ये जातं आहे आणि 1 महिन्याने रिझल्ट, 2 महिन्याने रिझल्ट, 3 महिन्याने रिझल्ट, आता नाही आहे, पुढं कधी लागणार. मुलं डिप्रेशनमध्ये जातात, आयुष्याची राख-रांगोळी अक्षरशः होत आहे, पण ह्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. मग याच्याविषयी कडक कायदे आलं पाहिजे का? जसं उत्तराखंड राज्यामध्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा छोट्या-छोट्या शिक्षा आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला रीड करून दाखवणार नाही, कारण व्हिडिओ मोठा होईल. खूप महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक यूट्यूबर सांगतोय की ही भरती घ्या, ती भरती पडणार आहे, 50,000 जागा, 65,000 जागा, इथं फॉर्म भरा, तिथं फॉर्म भरा. हे बरोबर आहे, पण विद्यार्थ्यांना न्याय मिळतो का बाबा? न्याय मिळतो का त्यांना? प्रत्येक प्रकरण उठतात, प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक पेपरला पेपरफुटी प्रकरण होतं. मी पकडलेला होता तलाठी भरतीच्या वेळी, त्यावेळी जिल्ह्याचा क्लास 1 अधिकारी तिथं उपस्थित असताना त्यांनी कोणतीही चौकशी न करता तिथून निघून गेलेले होते. बाबा फक्त विद्यार्थ्यांना सांगितलेलं की ते बघतो आम्ही काय करायचं. पण काही झालं नाही आहे. जर त्यांना तिथं एवढे अधिकार होते, तिथं जागेवर त्यांना सस्पेंड करता आलं असतं चौकशी करून 1-2 दिवसामध्ये. 100%. कुठं आहेत? कुठं काय आहे? खरंच वेगळ्या पद्धतीनं आपलं महाराष्ट्र वेगळ्या वाटचालीसाठी जात असलेला दिसून येतो. अक्षरशः त्यांना काही पडलेलं नाही. आपली खुर्ची साबूत असली ना बस आहे. बाकी विद्यार्थ्यांचं किंवा ज्यांनी आपल्याला या खुर्चीवर बसवलंय किंवा ह्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचं बनवलंय, त्या जनतेला आपण लोकशाहीमध्ये न्याय देतो का? हा विषय खूप महत्त्वाचा आहे. का आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष का होत आहे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे. या मुद्द्याकडे दुर्लक्ष का होत आहे? कारण की प्रत्येकजण याच्यामध्ये समावेश आहे. प्रत्येकजण याच्यामध्ये समाविष्ट असलेला दिसून येतो. खूप महत्त्वाचा विषय, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा विषय. म्हणून ह्या विद्यार्थ्याच्या बाजूने बोलत असताना, विद्यार्थ्याच्या बाजूने मत मांडत असताना किंवा प्रामाणिक विद्यार्थ्याच्या बाजूने प्रयत्न करत असताना गेले 10-12 वर्ष बघितलेत. अक्षरशः 2012-13चा मुलगा 2021-20 पासून अक्षरशः नुसता पैसे घेऊन हातात तयार होता. सर कुठेतरी मला भरती करा, सर कुठेतरी मला भरती करा. गेले 4 वर्ष झाले त्याच्या त्रासासोबत मी सुद्धा मानसिक त्रासामध्ये सुद्धा होतो आणि गेल्या वर्षी त्याला कोणताही 1 रुपया न देता मुंबई अग्निशामक दलामध्ये भरती केला मी स्वतः. म्हणजे विचार करा. तर अशा पद्धतीनं कंडिशन आहे. पण खरंच विद्यार्थ्याच्या बाजूने उभा राहत असताना ह्या गोष्टी सांभाळल्यात आणि खूप सारा एक्सपिरियन्स घेतला आहे. प्रत्येकजण ह्याच्यासाठी तटलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंटच नाही आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा असे प्रकरण होत आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा हे प्रकरण होत असतात, कारण की सेंटरचे प्रकरणं आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये जास्त करून पोहोचत नाहीत किंवा आपल्या मुलांपर्यंत जास्त करून ते पोहोचत नाहीत, कारण ते वरच्या लेवलचे असतात. सो अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा परिणामी सगळ्या राज्यांमध्ये हे जे कायदे आहेत ते कडक राबवले पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे एखादा कॉन्स्टेबल, शिपाई, कॉन्स्टेबल, पोलीसमधला जरी असतील तर काही आरोपी घाबरून जातात. म्हणजे तिथे एखादं ते प्रकरण होऊ शकत नाही त्यांना बघितल्यानंतर. म्हणजे अशाच पद्धतीनं हे कायदे जर अंमलात आणलं तर 100% घाबरून 10 वर्षाची शिक्षा किंवा कायमची जन्मठेप आणि 10 कोटी रुपयाचा दंड. नुसतं विचार करा बाबा की आपल्याला जर अशा पद्धतीने लागला तर थोडी भीती वाटेल आणि 50% तरी 100% न्याय भेटेल. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणून आज तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सो याविषयी तुमचे काय मत आहे सांगायला विसरू नका, कारण की खूप सारं प्रकरणं आहेत. तुम्ही प्रयत्न करत असताना काही घटना किंवा काही वेगवेगळ्या कृती घडलेल्या आहेत, जसं तलाठी भरती, वनरक्षक भरती, बाकीच्या पोलीस भरती, मुंबई पोलिसला सुद्धा पेपर फुटी प्रकरणचा जो विषय होता आणि मुंबई पोलीसचा स्क्वॉड तिकडे गेल्यानंतर मुंबई पोलिसांवरती सुद्धा दगडफेक झालेली दिसून आलेली आहे. वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं पेपर फुटी प्रकरण झालेलं होतं. काही लोकांनी, काही मंत्र्यांनी याच्यावरती चादर टाकलेली होती की बाबा अशा पद्धतीनं काही प्रकरण झालेले नाहीत. त्यांनी म्हटलं म्हणजे झालं, विषय संपला, आपण गप्प बसायचं.
आपण गप्प बसायचं, कारण आपण सामान्य जनता आहे. आपल्याकडे काहीच नाही आहे. आपण 1-2 हजार रुपयाच्या रुपयाला निवडणुकीला विकलं जातो आणि एक जेवणाचं ताट दिलं, की संपला विषय. 5 वर्ष नुसतं असं हांजी-हांजी करायचं आपण त्यांच्याकडे. बस त्यांनी ये म्हणलं की यायचं, त्यांची वाट बघायची, 2-2, 4-4 तास थांबायचं. रिस्पेक्ट देतील, नाही देतील, आय डोंट नो. 5 वर्ष ऐकत बसायचं, कारण की तू 2,000ला मिंदा आहेस त्यांच्यासोबत. कारण की तू एक जेवणाच्या ताटात मिंदा आहेस तू. लक्षात ठेवा. खरंच वेगळी प्रकरणं आहेत. तुम्ही जर विषय मांडायला गेला तर खूप सारं काय याच्यामध्ये दिसून आलेलं आहे. पण तुमच्या आयुष्याची कुणालाही कसलीही पर्वा पडलेली नाही आहे. आताचा ट्रेंड हा टोटली वेगळा आहे. टोटली वेगळा आहे, की प्रत्येक प्रकरण उठायचं आणि न्यायालयात जायचं. न्यायालय काय करते, पुढची तारीख देते. या तारखेला होईल, त्या तारखेला होईल. ही टेंटेटिव्ह डेट आहे, ती टेंटेटिव्ह डेट आहे. आणि कोणालाही न्याय न मिळता ह्या गोष्टी होतात. सो तुमचं काय वैयक्तिक मत आहे हे सांगायला विसरू नका, कारण की पेपरफुटी प्रकरणाला 100% एक आळा बसायला पाहिजे. आणि समाजामध्ये हे करत असताना त्या संस्थेला, त्या माणसाला भीतीचं वातावरण राहायला पाहिजे, की बाबा नाही, एकदम कडक आणि एकदम स्ट्रिक्ट कायदा आहे. जसं इतर राज्यांमध्ये, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं आपल्या राज्यामध्ये ते कायदा अंमलात आणायला पाहिजे का? याच्याविषयी तुमचं मत 100% टाकायला विसरू नका. जर तुमच्या आयुष्याला, तुमच्या कष्टाला, तुमच्या हार्डवर्कला जर सक्सेस पाहिजे असेल, तर 100% एक कमेंट टाकायला विसरू नका. आणि जाता-जाता शेअर करायला विसरू नका, जेणेकरून हा विषय, हा प्रकरण महाराष्ट्रभर पसरेल आणि कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे. तर आणि तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. नसेल तर आपण मूग गिळून गप्प बसायचं. बाकीचं आहेत करणारे ते लोकं. ठीक आहे. सो एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि जाता-जाता लाईक, शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा विषय पोहोचेल आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती कोणीतरी आवाज उठवून एकत्र यायसाठी कमीत कमी मोहीम तर चालू होतील. बाकीच्या घटना नंतर बघूयात आपण काय करायचं. समजलं का? सो खूप महत्त्वाचा विषय आहे. सो जाताना लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता-जाता हा व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच या गोष्टीची गरज आहे का आपल्या महाराष्ट्राला? हे तुमच्या एक चांगलं, मी ग्रामीण भागातली मुलं आपल्याला जास्त जोडलेली आहेत. 100% तुमच्यामध्ये नॉलेज आहे किंवा तुम्हाला काही प्रकार माहीत पण आहेत. फक्त तुम्ही आवाज उठवत नाही आहे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही आता ह्या व्हिडिओच्या खाली प्रामाणिक एक कमेंट टाका, की कशा पद्धतीने न्याय किंवा कशा पद्धतीने शिक्षा किंवा कशा पद्धतीने तरतूद व्हायला पाहिजे, किंवा सर ह्याच्या व्यतिरिक्त अजून अशा पद्धतीने झालं तर खूप बरं होईल. अशा पद्धतीने सर्वांनी कमेंट टाकायला विसरू नका. ठीक आहे. आणि या व्हिडिओला जाता लाईक करा, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय जाईल. महाराष्ट्रभर विषय पसरेल. आणि सोशल मीडियाची पॉवर तुम्हाला माहिती आहे. एखादा विषय जर घेतला डोक्यात तर त्याला न्याय भेटल्याशिवाय राहत नाही. आताची कंडिशन सांगतोय तुम्हाला. खूप महत्त्वाचा विषय आहे. ठीक आहे. आणि जाता-जाता ज्यांनी सबस्क्राईब करायला नाही त्यांनी सबस्क्राईब करा. 2024च्या भरतीसाठी खूप महत्त्वाचा चॅनल असणार आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचा चॅनल असणार आहे. त्यामुळे जाता-जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तर सांगतोय. धन्यवाद.